मॅच नेहमी दोन टीम्समध्ये होत असते, पण आजच्या मॅचमध्ये एक तिसरा फॅक्टर सुद्धा असणार आहे. कुठला ते मी तुम्हाला शेवटी सांगेनच. आम्ही टुर्नामेंट बॉयकॉट करणार आहे. आम्ही टुर्नामेंट खेळू, पण भारतासोबतची मॅच आम्ही फक्त बॉयकॉट करणार आहे. हा सगळा ड्रामा करून झाल्यानंतर आणि सगळं संपल्यानंतर फायनली आपण खेळाकडे वळतोय. आज भारत पाकिस्तान मॅच होत आहे. त्यानिमित्ताने नजर टाकूया दोन्ही टीम्सवरती. पाकिस्तानच्या बॅटिंग लाईनअप बद्दल बोलाल तर साहिबजादा फरहान चांगल्या टचमध्ये आहे. सईम अयूब सुद्धा चांगला खेळतोय. बाबर आझम एकनी एक मॅच चांगली खेळली होती आणि त्यांचा ऑलराऊंडर फहीम अशरफ त्याने सुद्धा एक मॅचमध्ये पाकिस्तानला जिंकून देण्यात महत्वाचा वाटा उचलला होता. पाकिस्तानच्या बॅटिंग लाईनअप पेक्षा त्यांची बॉलिंग स्ट्रॉंग आहे. क्वालिटी स्पिन अटॅक आहे पाकिस्तानकडे. 5 स्पिनर आहेत आणि सगळ्यात जास्त सगळीकडे सध्या बोललं जात आहे ते आहे उस्मान तारिक बद्दल. काय युनिक आहे उस्मान तारिक बद्दल? उस्मान तारिक कडे व्हेरिएशन्स आहेत. तो गुगली टाकतोय, तो कॅरम बॉल सुद्धा टाकतोय आणि त्याची लेंथ अॅक्युरेट आहे. युनिक गोष्ट जर त्याच्याबद्दल बोलायची म्हणली तर तो जेव्हा बॉलिंगला येतोय, बॉलिंग टाकण्याच्या अगोदर थोडासा पॉज घेतोय आणि मग बॉल टाकतोय. ते सुद्धा थोड्याशा बेंड अँगलनी किंवा स्लिंग ऍक्शन आपण ज्याला म्हणतो तशा स्लिंग ऍक्शननी बॉल टाकतोय. नॉर्मल बॅट्समनला अशा ऍक्शन खेळायची सवय नसती. ह्या माइंडसेटमध्ये बॅट्समनला खेळता यावं म्हणून आज जे प्रॅक्टिस सेशन झालं आपल्या भारतीय टीमचं, स्वतः सूर्यकुमार यादवनी उस्मान तारिक सारखी बॉलिंग ऍक्शन करून आपल्या बॅट्समनला तशा बॉलिंग ऍक्शननी खेळण्याची प्रॅक्टिस करून घेतली, जी की प्लस पॉइंट ठरू शकते. भारताबद्दल बोलायचं झालं तर ऑन पेपर भारतीय टीम बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीमध्ये स्ट्रॉंग आहेच, काहीच वाद नाही त्याच्याबद्दल. आज इनफॅक्ट रिंकू सिंग ऐवजी एखादा एक्स्ट्रा स्पिनर जर घेतला भारतीय टीमनी तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, कारण स्पिनला सपोर्ट करणारं पिच आहे आणि त्यामुळं वॉशिंग्टन सुंदर आत येऊ शकतो किंवा कुलदीप यादव सुद्धा आत येऊ शकतो. कुलदीप यादव खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे इकडे, कारण तो ज्या पद्धतीने बॉलिंग करतो, ज्या पद्धतीने फ्लाईट देतो, बॅट्समनला टेम्प्ट करतो शॉट मारायला आणि कुठेतरी डीप एरियाजमध्ये कॅच उडून विकेट येण्याची शक्यता असते. आणि वरुण चक्रवर्ती, काय बोलायचं वरुण चक्रवर्ती बद्दल. फॅब्युलस बॉलर आहे, अगदी फॅब्युलस बॉलर आहे. मला वाटत नाही आजच्या मॅचमध्ये सुद्धा पाकिस्तानला वरुण चक्रवर्तीला रीड करता येईल. फिनॉमिनल असणार आहे हा बॉलर. वरुण चक्रवर्ती खूप छान परफॉर्म करेल आज असं मला इन्स्टिंक्ट येत आहे. जसप्रीत बुमराह आहेच आपल्याकडे आणि त्याच्या साथीला असतील हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे. अर्शदीप सिंगला कदाचित आज चान्स मिळणार नाही जर कुलदीप यादव आत आला तर. बॅटिंग बद्दल बोलायचं म्हणलं, सकाळी सूर्यकुमार यादवनी सगळ्यांकडून उस्मान तारिकला कसं फेस करायचं याची प्रॅक्टिस करून घेतली. तो एक प्लस पॉइंट नक्कीच ठरू शकतो. पण इंडियाचा अप्रोच आतापर्यंतचा कसा आहे की ते बॉल 1 पासून अटॅक करायला बघतात. अभिषेक शर्मा, ईशान किशन यांच्यामुळे आपल्याला ते करता येतं सुद्धा. पण आज कदाचित अशी एक वेळ येऊ शकते की जर 2 विकेट लवकर पडल्या तर भारताला कुठे ना कुठेतरी कंडिशन असेस करावी लागणार आहे आणि थोडं सांभाळून खेळावं लागणार आहे, कारण कदाचित हाय स्कोरिंग पिच नसणार आहे. हे 170 किंवा 180 जरी असतील बोर्डवर तर ते सुद्धा डिफेंड करता येऊ शकतील असा भारताचा बॉलिंग अटॅक आहे. हा झाला सिनारिओ जर आपली बॅटिंग पहिला असेल तर. समजा आपल्याला चेस करायचं असेल तर मग मला आठवण होतीये एशिया कपची, जिकडे 150 रन करायचे होते आपल्याला, पण आपण एकदम अटॅकिंग गेम करून सुरुवातीचे काही विकेट्स गमावले होते आणि एक प्रेशर आलं होतं, ज्यात तिलक वर्मानी फॅन्टॅस्टिक बॅटिंग करून, संयमपूर्ण बॅटिंग करून ती मॅच आपल्याला जिंकून दिली होती. मगाशी मी तुम्हाला म्हणत होतो की एक तिसरा फॅक्टर सुद्धा आहे. पाऊस येण्याची शक्यता आहे आज वेदर फोरकास्ट प्रमाणे. प्रेमदासा स्टेडियमचा स्टाफ या पावसासाठी रेडी असेल आणि कव्हर्स घेऊन ते लगेचच येतात आणि ऑलमोस्ट पूर्ण ग्राउंड कव्हर करतात आणि त्यांची ड्रेन सिस्टम सुद्धा चांगली आहे. त्यामुळे जरी थंडरस्टॉर्म झाला 30-35 मिनिटाचा तरी कदाचित ओव्हर्स कमी होतील, पण पूर्ण मॅच होईल अशी शक्यता आहे. वॉशआउट होणार नाही, कारण जर वॉशआउट झाला तर दोन्ही टीम्सला 1-1 पॉईंट फक्त मिळू शकणार आहे. आणखीन एक गोष्ट, बऱ्याचदा आपण म्हणतो की पाकिस्तान सोबतची मॅच फक्त जिंका, कप राहू देत तिकडं. असं नको वाटू द्यायला कोणी पण आपल्यापैकी आज, कारण लक्षात असू द्या की आपलं मेन टार्गेट वर्ल्ड कप आहे. पाकिस्तान सोबतची फक्त मॅच जिंका हे म्हणलं की मला 2023चा वन डे वर्ल्ड कप आठवतो. 19 नोव्हेंबर 2023. एक बार इंडिया की एक टीम ऐसे ही एक फाइनल हारी थी.
उस हार का बोझ कितना भारी है ये शायद तुम्हें अभी समझ नहीं आएगा, मगर जब आएगा तो ये बोझ सह नहीं सकोगे। इतनी ताकत नहीं है तुम दोनों, इतनी ताकत नहीं है किसी में। आज सुद्धा रोहित शर्माच्या डोळ्यात ते दुःख दिसतं की ती ट्रॉफी आपल्याला जिंकता आली नाही. त्यामुळं आपलं एम 2026चा T20 वर्ल्ड कप आहे. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतंय, काय होऊ शकतं आजच्या मॅचबद्दल आणि तुमची बेस्ट 11 काय आहे मला सांगा कमेंट्समध्ये.